श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्राद्ध पितृपक्षाविषयी काही शंका व त्यांचे समाधान. मागच्या व्हिडिओमध्ये मी असाच एक व्हिडिओ टाकला होता. त्यात भरपूर साऱ्या लोकांचे प्रश्न आले. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी आज प्रयत्न करते. घरात कुळात चालू वर्षात मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का? तर नाही. मृत व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही. घरात कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? सवाष्ण व्यक्ती मृत होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविद्वा नवमी भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात? पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा पित्री अमावस्येला घालतात. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? सहस्त्रदही श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे. संन्यासी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे? अशा व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीलाच घालतात. पित्रांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या, सर्वपित्री अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते. तसेच ब्राह्मणाला हिरण्यदान व अमावस्याला मागणाऱ्या स्त्रिया शिधादान द्यावे. श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे? पानाचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे. अघोर पित्रांच्या सदतीसाठी कोणती सेवा करावी? पितृस्तुती, ब्राह्मशांती सूक्त, पितरतृष्टीकारक स्तोत्र वाचावे. तसेच दुपारी 12 वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, 5-7 काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणांबी मुख बसून 1 माळ जप करून अंती त्या माळेला स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती मिळते. खालील मंत्राची 1 माळ बिना मिठाच्या अळणी भातावर पितृपक्षात रोज करावी व तो भात घराच्या छतावर ठेवावा. मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो मंत्र मी तुम्हाला देते. आणि माळ जप करताना स्वामी जप करण्यासाठी जी तुम्ही माळ वापरतात ती वापरू नये. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अधिकार कोणाला असतो? नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध दोहित्र असे असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांना दोहित्रांचा अधिकार असतो. ज्या स्त्रियांना माहेरी भाऊ किंवा पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर 1 वर्षाने दोहित्र करण्यास सुरुवात करावी. स्वतःचे वडील गेल्यास दोहित्र करू नये. दोहित्राचा अधिकार नातवास 3ऱ्या वर्षापासून येतो. हे दोहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही. पितृपक्षात पारायण करता येतात का? हा प्रश्न तर बऱ्याच जणांनी विचारला आहे. हो, पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते. गुरुचरित्र, नवनाथ, भागवत, श्रीपाद, चरित्र इत्यादी. पितृपक्षात केलेले पारायण हे पित्रांना संतोषकारक असते. दैनंदिन जीवनात पित्रांची सेवा कशी करावी? सकाळी उठल्यावर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तृष्टीकारक स्तोत्र व ब्राह्मशांती सूक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा. नित्यसेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी. या पंचमहायज्ञासाठी फक्त 5 मिनिटं लागतात. दर अमावस्याला हिरण्यदान करावे. म्हणजेच 1 जानवे, पेढे, 5-10 रुपये, दक्षिणा इत्यादी ब्राह्मणाला दान करावेत. दर अमावस्याला 1 किलो कोळसा व 3 नारळ घेऊन त्यावर 1 माळ महामृत्युंजय मंत्र करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे. प्रखर पितृदोष असल्यास श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली किंवा त्रिपिंड हा विधी करावा.
तसेच मातृगया, सिद्धापूर, गुजरात येथे जाऊन पिंडदान करावे. दरमहा किंवा वर्षातून एक पारायण सुलभ भागवत ग्रंथाचे करावे. यामुळे पितरांना मुक्ती मिळते. भागवत पारायण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावल्यास जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात. आणि पितृपक्षात रोज जरी तुम्ही संक्षिप्त भागवत वाचलं तर त्यासाठी खूप उपयुक्त आहे, खूप महत्वाची सेवा आहे ती. आपल्या दैनंदिन जीवनात बरेचसे प्रश्न पितृदोष यामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपल्या कुटुंबात, परिवारात कोणती तरी अपघाती अकस्मात अपमृत्यू जळून पाण्यात पडून सर्पदंशाने मृत्यू पावलेले असतात. अशा वेळी ती आत्मा भटकत असते, खूप त्रास सहन करत असते व त्या आत्म्याचा दोष त्या कुटुंबाला लागत असतो. बरेचदा हे पितर खूप त्रास असल्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या वंश संपवण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देत नाही, कुठलाही शुभ कार्य होऊ देत नाही. यामुळे बरेचसे प्रश्न कुटुंबाला सामोरे जावे लागते, ज्यात मुख्य म्हणजे संततीने होणे, विवाह जमलेली विवाह मोडणे, पती पत्नीत मधील वाद, घरात नित्य आजारपण, व्यवसायात आर्थिक तोटे. अशा वेळी पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला पंचमहायज्ञाची अगदी सोपी सेवा दिली आहे. तेव्हा प्रत्येकाने पंचमहायज्ञ करणं खूप गरजेचे आहे. तसेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले पितृदोषावरील शेवटचा उपाय भागवत. जो कोणी भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होईल, त्याच्या पित्रांना सद्गती लाभेल व पित्रांचा मोठा आशीर्वाद त्या कुटुंबियांना प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी संक्षिप्त भागवत आपल्या हातात दिले व संक्षिप्त भागवत वाचणाऱ्याला अगदी तेच पुण्य आहे जे मोठे भागवत ग्रंथ वाचण्यात आहे. आणि म्हणून आपल्यासाठी हे संक्षिप्त भागवत खुलं केलं आहे. तरी आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याला एकादशी भागवत पारायण करावे व अनुभूती घ्यावी. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणी अर्पण. व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.